महाराष्ट्रातील मोठ्या लोकसंख्येचा मोठ्या क्षेत्रफळाचा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करून वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुविधा तसेच त्या अनुषंगाने आरोग्य सेवा उपलब्ध होणाऱ्या दृष्टिकोनातून नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता देण्याचे साकडे खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना मंगळवारी घातले। दरम्यान मंत्री नड्डा यांनी खासदार लंके यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत नगर जिल्ह्यामध्ये हे महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्याबाबत ग्वाही दिली। आम्ही माझे 4 दिवसाचं उपोषण झाल्यानंतर मी शुक्रवारी दिल्लीला संसदेमध्ये होतो। त्यावेळेस मला भगवानराव आणि ते गारदे साहेब भेटले आणि त्यांनी मला सहज कल्पना दिली। सकाळी आम्ही महाराष्ट्र सदनला भेटल्यानंतर चहा घेतला। त्यांनी सांगितलं की आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही। ते माझ्या बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं, पण त्यांनी मला थोडी पुष्टी दिल्यानंतर आम्ही लगेच त्यावेळेस संसदेत गेलो। आरोग्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते संसदेमध्ये असल्यामुळं त्या दिवशी त्यांना प्रश्न मांडायचे होते, उत्तर त्यांना द्यायचे होते। पण तरी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आपल्या नगर जिल्ह्यासाठी एक मेडिकल कॉलेजची मागणी केलेली आहे। याचं आहे उद्धव साहेबांच्या वाढदिवशी आज आपल्या दक्षिणेतले खासदार निलेशजी लंके यांनी एक मोठी घोषणा केली की या नगर शहरात मेडिकल कॉलेज व्हावं, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज व्हावं आणि ते रुग्णांना सोयी सुविधा फुकट मिळतील। आणि ही घोषणा अतिशय नगरकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। मी या घोषणेचं खूप स्वागत करतो आणि नगरकरांनी त्याचा पाठपुरावा करावा, लंके साहेबांनी पाठपुरावा करा। लंके साहेबांचा पाठपुरावा करण्यासाठी नगरकरांनी त्यांच्या मागे उभं राहावं अशी विनंती करतो।